नमस्कार, मी आरती केअरफुल किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे होळी स्पेशल गुजिया. एका पॅनमध्ये 200 ग्राम खवा घेतलेला आहे. हा खवा तुम्हाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होईल. खवा लो फ्लेमवरती गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. हलका कलर बदलतोय, हा अजून गुलाबी होणार. आपला खवा छान परतून झालेला आहे. आता आपण हा काढून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये एक छोटी वाटी, अगदी अर्धा वाटीपेक्षाही कमी मी रवा घेतलेला आहे आणि त्यात मी ॲड करणार आहे खसखस. खसखस तुम्ही पाहू शकता, मी अगदीच थोडी घेत आहे आणि हे सर्व जिन्नस गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहोत. रवा छान गुलाबी होईपर्यंत परतून झालेला आहे. पॅनमध्ये आता आपण 1 चमचा तूप घेणार आहोत आणि त्यात आपले ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहोत. हे ड्रायफ्रूट्स फक्त काजू आणि बदाम आहेत, जे बारीक चॉप केलेले आहेत. तुम्हाला इतर कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत. रवा ड्रायफ्रूट्स एकत्र केलेले आहेत. आता हा खवा आपण एकत्र करत आहोत. सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण यात ॲड करणार आहोत डेसिकेटेड कोकोनट. डेसिकेटेड कोकोनटच्या जागी तुम्ही घरी अवेलेबल असलेलं सुकं खोबरेही वापरू शकता. आता आपण यात ॲड करणार आहोत साखर. ती छोटी वाटी आपण साखर ॲड केलेली आहे. खव्यामध्ये स्वतःचा एक गोडवा असतो, त्यामुळे साखर शक्यतो कमी ठेवावी. सर्व जिन्नस एकरूप झालेला आहे आणि आपलं छान सारण तयार आहे. आता आपण वळणार आहोत पारीकडे. एका पात्रामध्ये मैदा घेतलेला आहे, त्यात आपण थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे तूप. तूप मैद्याबरोबर छान मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे आपल्या पारीला आवरणाला एक खुसखुशीतपणा येतो. थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत. आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपण याला रेस्ट देणार आहोत, किमान अर्धा तास. आपण त्यातून एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याची आपण पारी लाटून घेणार आहोत. पारी शक्यतो थोडीशी जाड असावी, अगदी पातळ करू नये. त्याची थिकनेस तुम्ही बघू शकता. आता यात आपण सारण फिल करणार आहोत. गुजियाचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा, मोठा किंवा मीडियम
जो मी बनवते तसा ठेवू शकता. सर्व बाजूनी भुजिया व्यवस्थित प्रेस करून पॅक करून घ्या, जेणेकरून ती तेलामध्ये फुटू नये. अशा प्रकारे आतल्या साईडून त्याला फोल्ड करत तुम्ही त्याला आकार देऊ शकता. सुंदर दिसते ना? तर तयार आहे आपली भुजिया फ्राय करण्यासाठी. फ्राय करण्यासाठी तेल हे अगदी हलकं गरम करावं. तेल अगदी हलकं गरम आहे, त्याच वेळी मी या भुजिया त्यामध्ये सोडते. तेल गरम होताच त्या आपोआप वरती आलेल्या आहेत. या भुजिया आपण गुलाबी रंगावरती पुन्हा एकदा परतून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता भुजियाचा आकार आणि रंग फार सुंदर दिसतोय. तुम्ही पाहू शकता ही करंजी न वाटता भुजिया दिसते. आता आपण या भुजिया शुगर सिरप मध्ये डिप करून घेणार आहोत. हलकं डिप करणार आहोत. त्यामुळे त्याच्या वरच्या आवरणाला एक गोडवा तर येतोच, शिवाय एक शाईन सुद्धा येते. ती व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपण त्याला छान चांदीचं वर्क लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या होळी स्पेशल भुजिया तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.